इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमधील उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी विजय धावारे यांचे घर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। विजय, त्यांची पत्नी, 2 मुलं आणि भाची घरात झोपलेले असताना त्यांच्या परिवारासह त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप धावरे यांनी केलाय। पालिका निवडणुकीत विरोधी पक्ष राहू नये, त्यामुळे मला जिवंत जाळून टाकण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप धावारे यांनी केलाय। धावारे यांच्या घराच्या भोवती लावण्यात आलेला बॅनर, त्यांच्या दरवाजा आणि इतर बाहेरचे साहित्य या आगीत जळून खाक झालंय। आग लागली त्यावेळेस शेजारच्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी धावारे यांना सावध केले आणि त्यानंतर आग विझवली। शेजाऱ्यांमुळे मी वाचलो, अन्यथा मी जिवंत जळालो असतो, असे धावारे यांचं म्हणणं आहे। आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला संपवण्याचा हा डाव असल्याचा गंभीर आरोप देखील धावारे यांनी केलाय। दरम्यान या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या अज्ञाताचा शोध घेत आहेत। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ओटी सेक्शन महात्मा फुले नगर येथे राहणारे विजय धावरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की ते आज 18/6/2025 रोजी पहाटे घरामध्ये 5 वाजता झोपलेले असताना त्यांना अचानक घरामध्ये धूर जाणवला, म्हणून त्यांनी उठून बाहेर येण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या घराची बाहेरून पण कडी लावलेली होती। त्यामुळे त्यांनी थोडं आरडाओरड केला असता बाजूच्या लोकांनी ती कडी उघडली आणि बाहेर येऊन त्यांनी पाहिले असता त्यांच्या दरवाजाच्या उंबरठ्याजवळ कोणीतरी त्यांची जी पाईप पुसणी होती ती जाळून ती घरामध्ये ढकलण्याचा प्रयत्न केलेला होता। बाजूला एक बॉटल पडली होती प्लास्टिक, त्याच्यामधून पेट्रोलचा वास येत होता। प्रथमतः त्यांना इलेक्ट्रिक काय स्पार्किंग झाला असं वाटलं होतं, परंतु या सगळ्या पुरावे दिसल्यानंतर त्यांना खात्री झाली की कोणीतरी तिथे पाईप पुसणी जाळून पेट्रोल टाकून घराचा दरवाजा जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलेला आहे अज्ञात आरोपी विरुद्ध। लवकरच आपण त्याच्यामध्ये नक्की काय प्रकार आहे किंवा कोण आरोपी त्याच्यामध्ये सामील आहे याच्याबाबत माहिती उघडकीस आणत आहोत। मला खरं तर म्हणजे काय बोलावं हा प्रश्नच पडलेला आहे की गेल्या 35-40 वर्षामध्ये या एरियामध्ये असं कधीही घटना घडलेली नाही। मी गेल्या 10-15 वर्षामध्ये सामाजिक काम करणारा व्यक्ती आहे, लोकांच्या सुखदुःखाला धावणारा व्यक्ती आहे आणि अलीकडे एरियातलं समर्थन खूप मोठ्या प्रमाणात माझ्या अवतीभोवती आहे। त्याच्यामुळं काही लोकांना माझ्याबद्दल त्रास असावा किंवा एरियात अशी काही मंडळी आहे की जी पॉलिटिकली लोकांनी त्याला गुन्हेगारी लोकांना हायर केलेलं आहे, त्यांना टेस्ट द्यायचं काम केलेलं आहे। अशा लोकांच्या माध्यमातून बी की आज पहाटे 5 वाजता माझ्या कुटुंबासहित व माझ्यासहित माझे 2 मुलं आहेत, एक भाची घरामध्ये आहे आणि मी माझ्या घरामध्ये पेट्रोल टाकून आग लावली होती, जिवंत जाळण्यासाठी कट केला होता। परंतु त्याच्यामध्ये सुदैवानं की शेजारच्या पाजारच्या लोकांमुळं, रहिवाशामुळं, नातेवाईकामुळं माझा जीव वाचला। मी खरं तर त्यांचा ऋणी आहे, आयुष्यभर त्या शेजारच्या लोकांचा ऋणी असेल की माझा जीव त्यांनी आज वाचवला। आणि त्याच्यानंतर हा जो प्रकार झाला, या प्रकाराबद्दल पोलीस स्टेशनला आपण रितसर तक्रार दिलेली आहे। पोलीस त्याच्यामध्ये तपास करत आहेत, फॉरेन्सिक लॅब येऊन त्याची काय टेस्टिंग घेऊन गेलेले आहेत। पण माझं एक आव्हान आहे समाजाला की समाजामध्ये आपण जर विचार केला तर ही भारतीय लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये बहुपक्षीय पद्धती आहे, सत्ताधारी विपक्ष असतात, पण विपक्षच नसला पाहिजे, त्याला जिवंत जाळलं पाहिजे अशी भूमिका ठेवून जर परिवारासोबत जर असा जर कांड एका विपक्ष साधारण कार्यकर्त्यासोबत जर होत असेल तर ही महाभयंकर घटना या भीम कॉलनी व उल्हासनगरात घडलेली आहे, अख्ख्या महाराष्ट्रात ही घटना घडलेली आहे। तर माझं आव्हान आहे समाजाला की असे जे राजकीय लोक आहेत जे अशा स्वरूपाचं कांड करू इच्छितात, अशा लोकांपासून सामान्य लोकांनी जागृत राहिलं पाहिजे आणि त्यांच्या सांगण्यावरून असं काय कुणाचं कांड करू नये। माझी एवढीच पोलीस प्रशासनाला विनंती आहे। काय नुकसान झालेलं आहे? हा, माझ्या घरामध्ये माझ्या पायाला थोडंसं चटके बसले, जाळ लागला होता आणि त्यानंतर दरवाजा जळालेला आहे। जो पाऊस येऊ नये, पावसाचे शिंतोडे उडू नये म्हणून दरवाजाला जो बॅनर असतो तो पूर्णपणे जळालेला आहे आणि दरवाजाची खालची बाजू पूर्ण जळालेली आहे। याच्यामध्ये जर आपण विचार केला तर माझ्याबाबत आणखीन एक जेव्हा महायुतीचं सरकार होतं तेव्हा वार्ड सिस्टम झाली होती
डिक्लेअर केलं होतं वार्ड सिस्टम, त्या वार्ड सिस्टम झाल्याच माझ्यावर खोट्या मर्डरचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्यामध्ये तपासामध्ये माझं काहीच नव्हतं. आता सुद्धा इलेक्शन 4 महिन्यावर आलेलं आहे. होऊ शकतंय की या इलेक्शनच्या अनुषंगाने की माझ्याकडून ज्या लोकांना त्रास आहे त्या लोकांनी अशी घटना घडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्याच्यामध्ये तपासामध्ये पुढं पोलिसांना निष्पन्न होईल जे काय आहे ते.